Now is going to be Matin facing Subhash Thakre. Subhash Thakre, one of the best variation bowler. He have a lot of variation in his bowling, lot of variety. He bowl fast, he bowl up break, he bowl leg break. One of the great all-rounder in Taluka cricket. One of the cool customer. या दरम्यान सिक्सर किंग षटकांचा बादशाह फलंदाज हर्षद चौधरी यांना कॉम्प्लिमेंट्स दिलेले आहे विराट स्पोर्ट्स संघाला. And there we watch Subhash Thakre turn from Mundora end, facing him batsman Matin. मैदानाच्या आत कृपया आपण गेट दोन. So 2 more to total now. Zama off the mark with Khapal and 7 for no wicket. Be Indian. Subhash Thakre up to the wicket down. Ball this time chipped away. There is the fielder and Zama is out. Stroke right under eye, but well taken by Ritesh right on the long off boundary, running 10 yards from his position. अतिशय उत्कृष्ट झेल आपण पाहतो युवा खेळाडू प्रितेश याच्या मार्फत चिप केलं होतं चेंडूला. आत्मविश्वासाचा फटका खेळला गेला नव्हता निश्चितपणे जमा मार्फत आणि परिणाम स्वरूप पहिला हादरा बसतोय बी इंडियन संघाला. Yes, in place of Zama, the new batsman in Miraj, who is the first golden boundary hits in this season and second from Usmania Jaish. निश्चितच सरपंच चषक सरोलपडा आयोजित स्पर्धेमध्ये मिराज याने पहिला गोल्डन ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता सिटी पूल मध्ये. Subhash Thakre now right arm over the wicket, up to the wicket now. Bosto Matin goes his back foot punch very hard. Sloppy work in field, well covered from the fielder. Enough time. There is the overthrow. Poor fielding from Viren and Matin gets 3. अतिशय खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे क्षेत्ररक्षकाकडून. ओव्हरथ्रोच्या रूपाने धाव पूर्ण करतात फलंदाज. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते. धावसंख्या आपण पाहतोय 10. That marks the end of the first over. 10 for the loss of 1 wicket. एक ओवर की समाप्ति 10 रन 1 विकेट गंवाने के बाद. पहिल्या षटकानंतर बी इंडियन संघाची धावसंख्या आपण पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 1/10. यानंतर ग्रामीण पूल मधील सामना मित्रांनो आपण पाहणार सोनूबाई वडनोवकर विरुद्ध गंगामाता गुंदवली या दोन संघादरम्यान. त्यानंतर पुन्हा एकदा सिटी पूल मध्ये आपण बोलणार आहोत. त्यामध्ये एनआर बोरपाडा विरुद्ध रमणिक ओवली या दोन बलाढ्य संघादरम्यान सामना खेळला जाणार आहे. वहां पर सिर्फ कोच बैठ सकता है. प्लेस स्टैंड में कोई भी सपोर्टर बैठेगा तो बी इंडियन आपको पेनल्टी हो जाएंगी. सिर्फ कोच, ओनली कोच इज देयर, बाकी सबको हटना है. खेळाडूंनी खुर्च्यांवर बसायचंय, प्लेयर्सनी सीटवर बसायचं आहे.
खाली बसायचं नाहीये, प्लेयर्सला विनंती असेल. गेंदबाजी के लिए इस वक्त राजन नंबर 1 पे रैंक कर रहे हैं, विकेट टेकिंग गेंदबाज हैं सिटी क्रिकेट में. राजन टेम्पल एंड से गेंदबाजी कर रहे हैं. इस मरतबा बहुत खूबसूरत गेंद जगह से खेले थे, बीट वे ऑफ स्टंप के बाहर, बहुत ही खूबसूरत गेंद. अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताला गेला होता. अग्रज चषकामध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळताना बेस्ट बॉलर ठरला होता आणि सध्या नंबर 1 वर रँक करत आहे राजन पाटील. यस, लेट देवीदास कप के भी बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट थे. इस मरतबा बहुत ही दर्शनीय ड्राइव, ढूंढते रह गए खिलाड़ी 4 रन. फटका आपण पाहतोय, कव्हर डावचा फटका जनरल सुईमधून. ओहो, आगे रखा था और माइकल क्लार्क जिस तरह शॉट खेलते थे, गैप को बहुत अच्छा ढूंढा. 4 रन राजन मतीन के लिए. ओहो, ये तो जाएंगी बाहर. 6 रन. पांव पे चले गए थे, गेंद को आने दिया था. बहुत खूबसूरत पुल, मेगा 6. अतिशय उत्कृष्ट फटका पाहतोय. चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली. 18 पे बल्लेबाजी कर रहे हैं मतीन और कुल स्कोर भी इंडियन का 20 रन 1 विकेट गंवाने के बाद. अच्छी शुरुआत हम यहाँ पे कहेंगे भी इंडियन की. ये देखिए अंतरराष्ट्रीय क्लास का टेलीकास्ट प्रिंस मूवीज का. मतीन ने 7 गेंदों का सामना किया, 18 रन बनाए. मिराज अभी तक कोई भी गेंद का सामना नहीं कर पाए. प्रिंस मूवीज दिन दुगनी और रात चौगनी तरक्की करता हुआ. अतिशय पॉझिटिव्ह सुरुवात पाहतो आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवरफुल फलंदाजी स्पेशली मतीन, ज्याने सरपंच चषक सरोलीपाडा चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं आणि अंतिम फेरीपर्यंत आपल्या संघाला घेऊन गेला होता. मात्र महेंद्र स्पोर्ट्स संघाने त्यांना पराभूत केलं होतं. खेल की शुरुआत होती भी सुभाष ठाकरे नहीं, कप्तान सागर ने जाके कुछ बात की वहां पर अपने गेंदबाज राजन से. राजन राइट आर्म राउंड विकेट जाते हुए मतीन को बैकलिफ को नीचा किया, ड्राइव किया जमीन के सारे आउटफील्ड में. डीप मिड ऑन पे दूसरे के लिए पलटना चाहते थे, थ्रो को देखते हुए अपने कदमों को वापस खींचा मिराज ने. मिराज ने भी सोनाले में धनेश के सामने एनआर के सामने 45 रनों की बहुत बढ़िया बारी खेली थी. आमिर थे जबकि मिराज बल्लेबाजी कर रहे हैं. आमिर ने वो बारी खेली थी. मिराज सामना कर रहे हैं. बहुत खूबसूरत गेंद, स्विंगिंग यॉर्कर, बल्ले को नीचे करना पड़ा था, डिग आउट किया. 1 रन. बहुत खूबसूरत गेंद. अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला होता. यॉर्कर यांचा बचात्मक पद्धतीने चेंडू खेळला गेला होता फलंदाजामार्फत. यॉर्कर ज्याला क्रिकेटमध्ये कॅन्सर म्हटलं जात आहे, अप्रतिम चेंडू हाताला गेला होता राजन पाटील याच्या मार्फत. स्कोर इस वक्त 22 पे पहुंचा है. बी इंडियन का टॉस जीत के पहले बल्लेबाजी करती हुई. राजन अच्छी कोन बनाते अपनी गेंदों में. इस मरतबा स्वीप की कोशिश, एलबीडब्ल्यू की अपील और अब जाकर उंगली आसमान में, आउट हो गए मतीन. बहुत बड़ा विकेट. पाचच्या रूपाने दूसरा फलंदाज बाद होतोय बी इंडियन संघाचा. ये देखिए प्लेस पवेलियन का नजारा दिखाया जा रहा है.
2 ओवर 22 रन, डबल 2 और 2 विकेट। नेल्सन धावसंख्या आपल्याला धावपळीवर पाहायला मिळते। डेव्हिड शेफर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी धावसंख्या असताना जागेवर उडी मारायची, ज्यांचा जन्म झाला होता 1940 मध्ये। यस, अंपायर डीकी डेविड शेफर्ड की आपने बात की, 1940 एग्जैक्टली, बहुत देर तक क्रिकेट से जुड़े रहे। अंपायर शेफर्ड को किसी ने कहा था कि उन्होंने शादी क्यों नहीं की, तो उन्होंने कहा था कि क्रिकेट से वो शादी कर चुके हैं। निश्चितपणे पूर्णपणे वाहून गेलं होतं क्रिकेटला पंच डेव्हिड शेफर्ड यांनी, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या सर्वोत्कृष्ट पंचांपैकी एक होते। धीरे धीरे सभी टीमें हम तक पहुंचती हुई आप सभी का हार्दिक स्वागत है। गेंदबाजी के लिए सुभाष ठाकरे को कंटिन्यू रखा गया है। मुंडोरा एंड से सामना करेंगे बैट्समैन मिराज। बाउंसर गेंद थी, हुक करने की कोशिश, रन चुरा लिया। अब कोई बैट्समैन रन चुराए या दिल चुराए, खबर तो चुराने के बाद ही होती। 23 रनों पे पहुंचा है स्कोर, 2 विकेटों के नुकसान पे भी इंडियन का। बहुत ही खूबसूरत मौसम, समंदर से तेज हवा के झोंके मैच को और खुशगवार बनाते हुए, मुंडोरा की हरी भरी वादियां, इस बीच गेंद कलाइयों का उपयोग टर्न कर दिया, गेंद को आने दिया था। बढ़िया फील्डिंग, डीप फाइन लेग से आए थे खिलाड़ी। खाता खुलता हुआ बाबा का 1 रन से स्कोर भी इंडियन का पहुंचा है 24 रन, 2 विकेटों के नुकसान पे, 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। सुभाष पिछले पांव पे गए थे, खेलना चाहते थे, बल्ले का किनारा लेती भी गेंद पहुंची विकेटों के पीछे, 1 रन। बहुत खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं सुभाष, बहुत ही अनुभवी हैं। गेंदों में भिन्न भिन्न प्रकार की गेंदें कर रहे हैं, कभी आगे रख रहे हैं, कभी शॉर्ट रख रहे हैं, तो कभी धीमा कर रहे हैं। व्हेरायटी पाहायला मिळते। अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय सुभाष ठाकरे याच्या मार्फत। सुभाष, बहुत अच्छी गेंद। सुभाष मैदान में चलते हुए और सुभाष धुमाल यहाँ कमेंट्री में चल रहे हैं। एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर। अनुभव तुमचा सर्वात मोठा गुरु असतोय, आणि अनुभवी एक्सपिरियन्स कंपेनर आपण पाहतोय सुभाष ठाकरे। इसलिए तो कहा है कि एक्सपीरियंस इज द नॉट ओनली द बेस्ट फीचर बट ऑल्सो इज द बेस्ट टीचर। राइट आर्म ओवर द विकेट आ रहे हैं इस मरतबा। ऑन दी अप खेला है गेंद को, डीप कवर में रन लेना चाहते थे, दूसरा मना किया वहां पर बाबा ने। ये देखिए धीमी गेंद की थी उन्होंने, गति परिवर्तन, 1 रन से इंडियन का स्कोर 26 पे पहुंचा है, 26। गोलंदाज सुभाष ठाकरे आणि माझ्यामध्ये भावेसर साम्य हे आहे की 12 मार्च हा आमचा दोघांचा वाढदिवस आहे। माझाही वाढदिवस 12 मार्च आणि सुभाष ठाकरेचाही वाढदिवस 12 मार्च आहे। त्यानंतर देवन खारीक, पाप्या खारीकचा वाढदिवस 12 मार्च है। लेकिन इस साल 12 मार्च को सिटी का कोई शो नहीं, होली है, होली में मनाई है, लेकिन ये बना दी यहां पर इन्होंने गोली, और गेंद जा रही है बाहर 6 रनों के लिए, शॉर्ट ऑफ लेन। बैक पुल स्ट्रोक, 6 रन। कुल 3 ओवर की समाप्ति के बाद भी इंडियन ने बनाए 32 रन। सुभाष क्या कहेंगे, ये स्कोर एक अच्छा टोटल कहा जाएगा? 32 धावा निश्चितच एक चांगली धावसंख्या मानता येईल। आपण बघितलं सुभाष ठाकरे यांनी 5 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले होते, 5 चेंडूवर फक्त 4 धावा दिल्या, मात्र शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका फेस करून बी इंडियन संघ पुन्हा एकदा कमबॅक करतोय।
मिराज 4 गेंदों में 9 पे खेले और बाबा ने 3 गेंदों में 2 रन बना रखे हैं। यानंतरचा ग्रामीण पूलमधील सामना असणारे सोनोई वडुनगर आणि गंगामाता गोंदवली या दोन संघादरम्यान दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या डावाच्या संवाद ठीक आमच्या व्हीआयपी कक्षासमोर यायचं आहे. विरेन स्पोर्ट्सला विनंती असेल वेळेच्या संदर्भात सहकार्य द्यावं. विरेन स्पोर्ट्स. बिल्कुल, इसके बाद भी काफी, ये देखिए ग्राफिक, लेकिन ये ग्राफिक तो आपने बाली ट्रॉफी लाई हुई थी। ये बाली ट्रॉफी को भी लोग क्यों नहीं भूलना चाह रहे? फिर से गए हम बाली ट्रॉफी में. बत्तीस रन 2 विकेटों के नुकसान पे, और भूल भी कैसे सकते हैं, टेनिस जगत का वर्ल्ड कप रहा था और उससे मारा भी किसने? मराठा पंजाब. मराठा मोडेन फर वाकणार नाही. इस बीच अगेन मोड़ दिया ऑन साइड में. डीप से जब तक खिलाड़ी थ्रो करते 2 रन पूरे किए बैट्समैन ने. 34 पे पहुंचा है बी इंडियन का स्कोर 2 विकेटों के नुकसान पर. फ्रेंड लास्ट मध्ये 22 जर 60+ धावसंख्या झाली तर बी इंडियन संघ एक चांगला संघ आहे ज्याच्याकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे. एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतोय. यस, बहुत आशाएं रहेंगी लोकल बॉय नंदन पाटिल, बाउंड्री बॉय, जिन्होंने इस सीजन में सबसे ज्यादा चौके लगाए. इस बीच अगेन बैकलीफ को नीचा रख के ड्राइव करते हुए ऑन साइड में. तालमेल थोड़ा सा कम लग रहा है खिलाड़ियों के बीच में. 1 रन से स्कोर 35 पे पहुंचा है. चौथा ओवर चल रहा है बी इंडियन का. ये देखिए लोकल बॉय नंदन पाटिल को दिखाया जा रहा है लॉन्ग ऑफ बाउंड्री पर. काले रत्न, जिनको मैं कहता हूं 3 अर्धशतक इस सीजन में लगाए 28 में उन्होंने, और 3 अर्धशतक किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख. इस मरतबा क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, पिछले पांव पे जाके गेंद को मोड़ दिया. तेज थ्रो पहुंचा लेकिन रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब. 2 रन पूरे. आणि या वर्षीचा हंगामाचा विचार केला तर सर्वाधिक जे अर्धशतकांचा विक्रम आहे तो नंदन पाटील याच्याच नावे आहे. ग्रामीणमध्ये 1 अर्धशतक, सिटीमध्ये 3, अशा प्रकारे 4 अर्धशतके सर्वाधिक झळकवलेले आहेत. किंग ऑफ पॉवर प्लेचा बादशाह फलंदाज नंदन पाटील यांनी. स्कोर इस वक्त 37 रनों पे पहुंचा है. ओहो, ये तो जाएंगी मैदान के बाहर. 6 रन. 1 2 3 4 43 रनों पे 43 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय उत्कृष्ट फटका, लॉफ्टेड फटका आपण पाहतोय. चेंडूला लॉफ केलं होतं फलंदाजाने. आज राजन के सामने ही आक्रमण खोला है उन्होंने. पहले ओवर में राजन ने 10 दिए, अभी तक 11 दिए हैं. ये देखिए प्लेस पवेलियन आने वाले बल्लेबाज मुनाफ, डीके, दानिश. सोनवाई वडुनगर संघाचा कर्णधार आणि त्याचप्रमाणे गंगामाता गोंदवली संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. पप्पू अंसारी वहां नजर आ रहे हैं. आपका इस्तेकबाल है. इस मरतबा फिर से पिछले पांव पे गए थे. एलबीडब्ल्यू की अपील, अंपायर सहमत नहीं. 1 रन बनता हुआ स्कोर में. 44 रनों पे पहुंचा है स्कोर 2 विकेटों के नुकसान पर. चौथे ओवर का खेल चल रहा है और बी इंडियन टॉस जीत के पहले बल्लेबाजी कर रही. आज सिटी क्रिकेट का एक बड़ा मुकाबला बाकी है. रमनी कोहली और एनआर बोरपाड़ा. राइट आर्म राउंड विकेट जाते हुए अंधाधुंध बल्ला चला दिया. अपील भी हो रही है कॉट बिहाइंड की, लेकिन अंपायर टच से मस नहीं. 4 ओवर की समाप्ति, कुल रन बने. आइए देखते हैं किस तरह से इतनी विश्वसनीय अपील हुई थी वहां पर.
ऑफ स्टंप के बाहर से खेलना चाहते थे, बहुत जोरदार अपील। 4 ओवर समाप्त, इंडियन का स्कोर है 44 रन। बल्लेबाज धुमाल मचाते हैं या नहीं, लेकिन आवाज से धुमाल मचाने के लिए आ रहे हैं सुभाष धुमाल। खूप खूप धन्यवाद सिद्दीक भावे सर। मित्रांनो, आज 2 मार्च आजच्या दिवशी 1977 मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अँड्रे स्ट्रॉस याचा जन्म झाला होता। आजच्या दिवशी 2003 मध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार विकेट कीपर एलेक्स स्टीवर्ट याने आपला शेवटचा सामना खेळला होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध। आजच्या दिवशी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अंडर 19चा वर्ल्ड कप जिंकला होता इंडिया संघाने साऊथ आफ्रिका विरुद्ध। आजच्या दिवशी आयर्लंडचा फलंदाज केविन ओब्रायन याने वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये 65 सेंचुरीचा रेकॉर्ड केला होता। 50 चेंडूमध्ये जलद शतक झळकावलं होतं इंग्लंड विरुद्ध। आणि आजच्या दिवशी डॅलन क्रिस्टल ऑस्ट्रेलियाचा जो गोलंदाज आहे त्यांनी श्रीलंका विरुद्ध मेलबर्न वनडे मध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता। याच्या दिवशी क्रिकेट जगतामध्ये घडलेल्या घडामोडी होत्या। बॅक टू क्रिकेट नाव वळूया सामन्याकडे। बी इंडियन संघ आपण पाहतोय नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांची समाप्ती, 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 44। इस वक्त हमारे बीच SMP चैनल और डेन चैनल के प्रोपराइटर वीरेन जी मौजूद हैं, उनका हम हार्दिक स्वागत करते हैं। वीरेन जी, आपसे निवेदन है कि आपको मंच पे बैठना है। 11च्या सरासरीने आपण पाहतोय करंट रन रेट धावपलकर धावा झळकवल्या त्या बी इंडियन संघाने। सरपंच चषक सरवली पाडाचा रनर संघ आहे बी इंडियन संघ। यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळतात, पंचांच्या समान दर धाव मिळते अवांतर वाईटच्या रूपाने। धावसंख्या सिंगल ने वाढून होते ते 45। बिल्कुल है, 1 रनर्स रही है, कप जीतने का ताल्लुक है। धनेश कुक से 4, महेंद्रा 4, NR 2, पायनियर 1 और मराठा पंजाब 1। लेकिन आपकी बार मिलीजुली सरकार सिटी क्रिकेट में चल रहे। एलवी मात्र लेटकट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात, वाईडचा इशारा करतात। बॅक टू बॅक दुसरा वाईड चेंडू हाताळतोय गोलंदाज दिलीप। यावेळी मात्र करारा ड्राय केलेला आहे, डीप मध्ये शतक चेंडू झेपावतो। 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे। अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट चेंडू फेक। एकाच धावेवर समाधान मानावं लागतं बी इंडियन संघाला। एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून होते ती 47। 47 लॉस फॉर द 2 विकेट्स। दिलीप मुंडेर यांकडनं यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला मनगटी फटका, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। खराब क्षेत्ररक्षण, मात्र चांगलं बॅकअप केलं जात आहे। तोपर्यंत 3 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजांना। या 3 धावेने धावसंख्या वाढते, धावफलकामध्ये बदल होतोय आणि अर्धशतक धावफलकावर झलकलं जात आहे बी इंडियन संघाच्या। 50 धावा धावफलकावर झलकल्या जातात। पाचवं षटक मार्गस्थ आहे। मुंडेरायांकडनं पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज दिलीप। यावेळी फ्रंट फुटवर मारलेला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय। पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज। यानंतर मित्रांनो आपण ग्रामीण फुल मधील सामना पाहणार आहोत। सोनोई वडुणोगर विरुद्ध गंगामाता गोंदवली या 2 संघादरम्यान। त्यानंतर पुन्हा एकदा सिटी पूल मधील सामना, सिटी पूल मधील सामना निश्चित रमणीक ओवळी आणि नंबर 2 चा संघ येणार बोरपाडा। त्यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना जबजरंग चषक गोडसोई विजेता संघ आहे वज्रश्री निंबवली विरुद्ध 2 नंबरचा संघ ग्रामीण क्रिकेट मधला दिवा स्पोर्ट दिवा। बॅकफुटवर जाऊन मारलेला फटका, मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सहजरित्या पुन्हा एकदा पूर्ण करतात फलंदाज। या 2 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून होते ती 54।
आपण जो सामना होता बी इंडियन विरुद्ध विरेन स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता बी इंडियन संघाने. चांगली सुरुवात करून दिली होती मतीने या सलामीवीराने. यावेळी अपील केला जातोय. चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय. थोडीशी तारांबळ आपल्याला पाहायला मिळते. तीन धावा पूर्ण करतात फलंदाज आणि 3 धावेने धावसंख्येवरून होते ती 57. यापुढील सामन्यासाठी मी आवाज देऊ इच्छितोय. सोनोई वडनगर संघाचा कर्णधार आणि गंगामाता गोंदवली संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आमच्या VIP चे कक्ष आहे त्या कक्षासमोर नाणेफेकीसाठी यायचं आहे. ग्रामीण पूल मधील सामना आपण पाहणार आहोत. यावेळी मात्र आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये फाईन खेळला गेला होता. चौकार. शॉट तो अच्छा नहीं था लेकिन रिजल्ट बहुत अच्छा था. खासदार चषक 2017 तिन्ही संगम आपल्याला पाहायला मिळते. गंगा यमुना सरस्वती 40+ ग्रामीण आणि सिटी. सोनोई वडनगर आणि गंगामाता गोंदवली दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस करण्यासाठी ठीक आमच्या VIP कक्षासमोर यायचं आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग येतोय. बंदऱ्या मारुती काल्हेर मंदिराच्या टोकाकडून गोलंदाज बंटी. सामना करेला फलंदाज पहिला गोल्डन चौकार सिटी पूल मधून टोकणारा या वर्षीचा फलंदाज मिराज. वैयक्तिक 22 या धावसंख्येवर खेळत आहे. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला आहे. डिव्हिस मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद होत आहे. मिराज याची खेळी संपुष्टात. केले संपुष्टात येते. भिनारीतून प्रमोद राणे याने खासदार चषक 2017 साठी कॉम्प्लिमेंट्स दिलेल्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद प्रमोद राणे. बासष्ट धावा धावपळावर झळकल्या गेलेल्या आहेत.
वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. कृपया वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. अजूनही 5 सामने यानंतर खेळवले जाणार आहेत. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. बंटी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर नवीन फलंदाज आपण पाहतोय मुनाफ, की प्लेअर बी इंडियन संघाचा. यावेळी चेंडूला लॉफ केलेला आहे. लॉफ्टेड फटका. सरळ चेंडूला भिरकावून होतो वाईड ऑफ. बुम बुम. बहुत खूबसूरत शॉट. मैं तो अक्सर कहता हूं कि ये जो मुनाफ है ना, ये जब भी आते हैं तो दिलों पे छा जाते हैं. दोन्ही संघामध्ये बुम बुम फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला सुभाष ठाकरे तर दुसऱ्या बाजूला आपण मुनाफला पाहतोय. चेंडूला भिरकावून दिलेला आहे. स्ट्रेट फटका. सरळ शिमारे वेगाने वाढते. धावसंख्या मुसंडी वाढते. धावसंख्या एवढून होती ती 74, 74. अब कठिनाइयों में वहां पे चिंतित नजर आ रहे हैं टीम के कैप्टन सागर. आणि चित्र षटकरांच्या हॅट्रिक वर आहे बुम बुम मुनाफ. और हमारे बीच जुड़ते हुए पायनियर स्पोर्ट्स के कैप्टन अशीर अंसारी, आपका इस्तकबाल है. वेलकम वेलकम वेलकम. वेलकम असीर अन्सारी. सरपंच चषक बोरपाडामध्ये मला अजून आठवतंय अतिशय उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं होतं. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक हाताळतो गोलंदाज बंटी. 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार पेश केलेल्या फलंदाज मुनाफ याने. हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी आपल्याला पाहायला मिळते. स्लॉग वर्ड्स, स्लॉग इंग्लिश मध्ये जर म्हणायचं ठोसा. बंटी सामनाकडे फलंदाज मुनाफ षटकारांच्या हॅट्रिकवर आहे. यावेळी मात्र चेंडूला शॉर्ट आर्म पूल केलेला आहे. मिडल रिजन मध्ये 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न केला जातोय. मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज. केवळ 2 धावांवर समाधान मानावं लागतं फलंदाजाला. या 2 धावांवरून होते ते 75. एकच धाव 75 धाव. मात्र डेंजर झोन मध्ये वावेसर धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. कारण फ्लड स्लाइड मध्ये सामना खेलवला जाता है. एजाज चक्की ने इस वक्त विडेन स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है, जबकि आफ्ताब पटेल ने इस वक्त बी इंडियन को ऑल द बेस्ट कहा है. बंटी सामनागर फलंदाज बाबा यावेळी मला मिस टाइम फटका होता. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसरा धाव घेण्याचा इरादा नसणार कारण चेंडूर झेपवला होता नंदन पाटील. फक्त एका धाव समाधान मानावं लागतं पुन्हा एकदा. सोनवाई वडुणोगर संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. सोनवाई वडुणोगर संघाचा कर्णधार. और जिस तरह रन बने हैं सुभाष धुमाल, नंदन पाटिल की अपने ही होम ग्राउंड पे अग्नि परीक्षा रहेगी. निश्चितच पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल नंदन पाटील याला.
यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय अप्रतिम झेल आणि आता मात्र फलंदाज फेल. सोनवाई वडूनगर संघाचा कर्णधार आणि गंगामाता गोंदवली संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आणि मान्यवर कक्षामध्ये सर्व सन्माननीय अतिथी मी विनंती करतोय. हरिचंद्र पाटील साहेब, बाळाराम भोईर साहेब, अनंत चौधरी साहेब, रामदास भोईर साहेब, हरिचंद्र पाटील भोईर साहेब, सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण खाली यावं आणि नक्कीच या शुभ प्रसंगी या नाणेफेकीसाठी आपली शुभ उपस्थिती दर्शवावी. या दरम्यान नितेश पाटील, नितेश चौधरी काल्हेर यांच्याकडून खासदार चषक 2017 साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर ग्रामीण पूर्वमधील नाणेफेक केले जात आहे जिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे अँड संदीप मोरे सर. धन्यवाद सुभाष धुमाल. तर नक्कीच नाणेफेक होते जय सोनई वडूनगर आणि गंगामाता गुंदवली या दोन संघामध्ये. सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतो, वेलकम. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या जोडीला आहेत. नाणेफेक होते, हेड असा कॉल होतोय आणि नाणेफेकीचा कॉल गंगामाता गुंदवली संघाच्या बाजूने लागलेला आहे. हार्दिक अभिनंदन. मी सन्मान्य पाहुण्यांना विनंती करेन आपण मान्यवर कक्षात चालायचंय. गोंदवली संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकताय, काय स्वीकारताय? गोलंदाजी स्वीकारतो. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारताय. आपण पाहतोय नक्कीच थंड अशी हवा वाहते. आउटफील्ड नक्कीच वेगवान गोलंदाजांना प्राधान्य देईल, मात्र धावा या कमी येणार आहेत. किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल ते सोनोई वडूनगर संघाला? 45-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला. या सामन्यामध्ये नक्कीच वेगळी रणनी असतील, वेगळे टॉपिक असतील. वेगळे टॉपिक आहेत. खूप शिकलो की कसं खेळायचं. आमच्याकडे खेळण्यासाठी हेमंत पाटील आहे, राजू दादा आहे, हरिदादा आहे, सर्व. पॉवर प्लेचा षटक कुठला गोलंदाज वापराल तुम्ही? आमच्याकडे आहे, बघू आता उतरल्यावर समजेल. रणनीती वेगळी आहे, मात्र नक्कीच हे आयोजन कसं वाटतं तुम्हाला? आयोजन खूप छान आहे, त्यांच्यासाठी शुभेच्छा आयोजनासाठी. ऑल द बेस्ट, थँक्यू. जोडीला जय सोनई वडूनगर संघाचे कर्णधार संदीप पाटील आहेत. संदीप कांबेकर नाणेफेक हरलात, प्रथम फलंदाजी करायचे. फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. किती धावांपर्यंत जाल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. 50+ जाण्याचा. मात्र काल आपण बघितलं आईदेवी वडूनगर संघाला 40चं टार्गेट ही मोठं वाटलं होतं. नक्कीच या फ्लड लाईट्समध्ये एक 40 ते 45 धावांचं लक्ष जास्त असते. मात्र आपल्याकडे 50+ मध्ये जाण्यासाठी नक्कीच एक केतन सारखा अनुभवी फलंदाज आहे. मात्र आपले जे 3 फलंदाज जर सोडले, 3 खेळाडू सोडले, तू स्वतः केतन आणि त्यानंतर महेश काबूकर, बाकी खेळाडूंना या ठिकाणी फ्लड लाईट्सचा खेळण्याचा अनुभव नाहीये. मात्र त्या खेळाडूंना घेऊन कशा प्रकारे आपण रणनीती आखाल? रणनीती आता त्या मैदानामध्ये बघू काय आहे. ते रणनीती नवीन खेळाडू आहेत. नाईटला पहिला ग्रामीणचा राऊंड आहे आमचा, म्हणून बघू काय प्रयत्न करायचा. 4 षटकांचा सामना आहे. पॉवर प्ले मध्ये केतन कडून किती अपेक्षा असतील? भरपूर अपेक्षा आहे त्याच्याकडून. तो खेळला तर आम्ही विजयी 100% होतो. आणि अनुभवी महेश काबूकरचं संघात आगमन झालेलं आहे. नक्कीच एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे, अनुभव आहे त्याच्याजवळ. नक्कीच त्याच्या अनुभवाचा फायदा कसा करून घ्याल? बघू आता जसा टार्गेट असेल तसं. आणि हे जे आयोजन आहे आपण पाहतोय फ्लड्स लाईट आणि त्यानंतर उत्कृष्ट असं आयोजन केलेले मराठा पंजाब शेळूमाता वर्ल्ड आणि त्यानंतर योगेश भोईर. खासदार चषक 2017 विषयी काय वाटतंय? मस्त, एकदम भरपूर चांगलं आयोजन केलंय. आणि ग्रामीणचं बोलायचं झालं तर पहिला नाईट शो आहे. नक्कीच. आणि या पहिल्या नाईट शो मध्ये आपला संघ एकदम म्हणजे फायनल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. नक्की.
नक्कीच आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी मैदानावर न्यूज आहे. गंगामाता गुंदवली संघाने नाणेफेक जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि आमंत्रित केलेले जय सोनोई वडूनगर संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक संदीप मोरे सर, तसेच सुभाष धुमाल, प्रमोद पाटील आणि सिद्दीक भावे सर उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आपण बघू शकता खेळाडू कक्ष, कशी रणनीती, कशी डावपेच आखली जात आहेत ते विरेन स्पोर्ट्स या संघामार्फत. आइए दोस्तों, लौट चलते हैं खासदार चषक की खूबसूरत दुनिया में, जहां पर लक्ष्य रखा है 77 का. ये देखिए टीवी मॉनिटर पे फिर से चांद दिखाया जा रहा है कि घर के दिए लोगों में तकसीम हो गए, आंगन की चांदनी को महताब ले गया और तेरी वफा मेरी मोहब्बत सभी के आयत सब कुछ बहा के वक्त का सैलाब ले गया. एकंदरीत लक्ष्य आहे ते 76 धावा पूर्ण करून 77 धावांचं. एसएमपी पे हमारी आवाज नहीं पहुंच रही है इस वक्त मंडई और उसके इलाकों में. प्लीज एसएमपी पे हमारी आवाज नहीं पहुंच रही. 77 धावा. एकंदरीत सरासरी जर आपण पाहिली तर जवळपास 14 ची सरासरी आवश्यक असेल ही 77 धावा पूर्ण Yes, करण्यासाठी. and this is the real testing of Nandan Patil, the boundary boy in this season, because he's playing in his home ground, the Kale Ratna. You are watching MP Cup 2017. Welcome all of you wherever you are. The man behind show, Yogesh Bhoir, with Captain Ashir, Pioneers Captain Ashir and Samir Ansari. So play begin now. Two openers on the ground. Nandan Patil with सुनील पाटील. एकविरा पिंपळनेर संघाचे अष्टपैलू खेळाडू आकाश गायकवाड मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सुनील झालेले आहेत. पवार. वेलकम आकाश गायकवाड. सन्माननीय लक्ष्मण यादव या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित होत आहेत. आपलंही हार्दिक स्वागत. भानु पाटील, भानुदास पाटील, आपलंही हार्दिक स्वागत. Yes, Bhanudas Patil joined with us. The Gondoli is one of the best cricketer. Welcome. Yogesh Bhoir, Amit Patil, all the best for Khasdar Cup. And प्लेयर्स पॅव्हिलियन मध्ये विनंती असेल, फक्त खेळाडूंनी राहायचंय. प्लेयर्स पॅव्हिलियन मध्ये विनंती करतोय, फक्त खेळाडू थांबायचंय, बाकी कोणी First ball. थांबणार नाही. this time awkward looking delivery, but awkwardly played. Surprised Nandan Patil. Pushed as ball in Kabas and with the stroke through for one. Our voice is not available in Samadnagar and Mandai on SMP channel. नक्कीच आपण पाहतोय की जवळपास कमरे जवळ चेंडू खेळला जातोय आणि नक्कीच पंचांकडे थोडस प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं होतं. Surprise delivery because fuller lane. Now Sachin Pawar on his strike. Uzair. Ball this time tried to blind swing. Couple of bounces in Gali and with the stroke batsman through for a leg by is 2 for no wicket. नक्कीच स्ट्रोक मध्ये आत्मविश्वास कमी होता, कारण ज्या वेळेला वेगवान चेंडू होतो त्यावेळेला नक्कीच तुमची पायांची मुवमेंट, तुमचं आर्म ऍक्शन, तुमची योग्य फटक्याची निवड क्षमता ही अतिशय महत्वाची असते. And there we watch Uzair, the Indian missile turn from Mundora end up to the wicket now. Goes to Nandan, up to the batsman, lovely looking try, but fielder finds the ball. Good running between the wicket, fine call from Sachin. Finally batsman gets easy 2 runs. एकेरी धावा दुहेरी धावा हे क्रिकेट मधील लाईफलाईन, जीवन रेखा समजलं होतं आणि त्याचाच आधार घेताना नंदन धावफलक थोडासा हलता ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण 12.7 च्या सरासरीनं ही धावगती राखावी लागेल विजय लक्ष्य पार करताना 77 धावांचं. Uzair. But this time another fine delivery straight to wide of deep mid on. Enough time batsman gets one.
So 1 more to total now. Runs coming in of form of singles, but Sandeep More, I think we are needing badly some huge stroke in mandatory power play. Uzair, contain batsmen, keep and quiet, ranking on number 2 as far as bowling concern of City Cricket. This time once more use the short back leaf. They threw for a quick single. Fine effort from the fielder. Amir is there. 1 to score now. Score moves up to 6. नक्कीच संघर्ष पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे, मात्र नक्कीच पॉवरफुल फलंदाजीला प्रत्यय अजूनपर्यंत दिसत नाहीये, अभाव जाणवतोय. Uzair. This time put away. First bounce and ball. Oh, what an athletic effort from Baba. Saving 2 runs for his side. Jumping there. Nandan put away. Loosener from Uzair. And that marks end of the first over. His score is 8 for no wicket. मानकोली परिसरापासून अंजूर, सुरई, भरोडी, भाटाले या कुठल्याही क्षेत्रात आवाज जात नाहीये. लाईव्ह टेलिकास्ट व्यवस्थित दिसत आहे, मात्र आवाज जात नाही. जॉइंटर्स आपणास विनंती असेल, आपण जी टेक्निकल प्रॉब्लेम असेल तो दूर करावा. हमारी टेक्निकल टीम उस फाइबर को तलाश करे जो इस वक्त एसएमपी पे जा रहा है. एसएमपी पे हमारी आवाज नहीं जा रही है. भानुदास पाटिल हमसे जुड़ते हुए 1 ओवर की समाप्ति 8 रन बिना किसी विकेट के. प्रिंस मूवीज आपको उस फाइबर को चेक करना है जो एसएमपी और डैन चैनल पे जा रहा है. पहिलं षटक 8 धावा, 12.7 धावांची सरासरी आवश्यक असताना 8 धावांवर समाधान व्यक्त केलं जाते. आपण पाहू शकता हे नक्कीच या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असलेले सर्व सामान्य क्रीडा रसिक नक्कीच आपले स्माइल्स देताना, आपल्या घरच्यांपर्यंत त्या स्माइल्स पोहोचवताना. 1 ओवर 8 रन. गेंदबाजी के लिए अब बुलाया गया है साहिबान फक्की. जिस तरह जॉली कामत करके प्रेम मसल्स गेंदबाज हैं, नितिन बालाजी के मसल्स गेंदबाज हैं, साहिबान फक्की बी इंडियन के मसल्स गेंदबाज हैं. पंचांची अधिकृत गाठ घेतोय सचिन पवार. जसं कॉमेंट्री मध्ये सुनील पवार पॉवरफुल कॉमेंट्री करतो, तसं फलंदाजी मध्ये हा सचिन पवार पॉवरफुल फलंदाजी करतो. और आपको फिल्मों में तो मालूम होगा ललिता पवार. इस मरतबा बहुत खूबसूरत चॉप स्ट्रोक. मिसफील्ड वहां पे मुनाफ से बैकअप कर रहे हैं फील्डर आकिब. 2 रन बनते हुए 2 धावांनी धावसंख्या दुहेरीमध्ये पोहोचते. आपण पाहतोय की नक्कीच चॉप केलं होतं आणि अंतिम क्षणाला यॉर्करचा एक चांगला सन्मान दिला होता. हमारे बीच जुड़ते हुए हमारे दोस्त सुमित सालवी डीजे मैन, आपका हार्दिक स्वागत है. सुमित, आपसे निवेदन है कि आपको यहां आना है. वेलकम. चॉप किया था, गेंद को जगह दी थी हाथ खोलने की. साहिबान फिर से बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, 4 रन. पुतीच्या अंदाजामध्ये खेळला गेलेला हा फटका आपण पाहतो. क्लासिक कव्हर ड्राइव. दिल को छू लेने वाला स्ट्रोक. जगह दे बैठे थे वहां पे. ऑन गेंद वाइड हॉफली थी, दिलकश स्ट्रोक. 2 खिलाड़ियों के बीच में 4 रन. साहिबान इस मरतबा फिर से बॉलर बैक ड्राइव. मिड ऑफ पे अच्छी फील्डिंग हसीब की. तेज स्ट्रोक आया था. 1 रन स्कोर में और बढ़ता हुआ स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है. 15 रन बिना किसी विकेट के. 15 विदाउट लॉस. नक्कीच क्रिकेटमध्ये आपण पाहतो एकेरी दुहेरी धावा ही जीवनरेखा समजतात आणि चौकार आणि षटक विटॅमिनचं काम करत असतात त्या धावसंख्येला. नंदन पाटिल सामना कर रहे हैं. ये खिलाड़ी तो परशुराम टावरे स्टेडियम में सिर्फ चौकों में ही डील करते हैं. इस मरतबा ड्राइव और आखिरकार चौके से उन्होंने बता दिया ही इज अ बाउंड्री मैन. आंखों के नीचे शॉट को खेला. ये देखिए अब ये पिछला रिप्ले बताया जा रहा है. साहिबान फक्की
इस मरतबा बढ़िया गेंद यॉर्कर और ये कहां निकल गए अपना विकेट फेंक कर सचिन पवार। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए कदमों का इस्तेमाल, निकल के मारा गेंद को ऑन साइड में, स्लॉपी वर्क, 2 रन पूरे। मैंडेटरी पावर प्ले समाप्त हो चुका है और 21 रन बने 2 ओवर की समाप्ति के बाद। क्या कहेंगे, बचे हुए जो ओवर्स हैं उसमें अभी 4 ओवर बचे हैं और जीतने के लिए जो रन चाहिए वो है 56। आस्किंग रन रेट काफी बढ़ चुका है और मैंडेटरी पावर प्ले भी खत्म हुआ है। नक्कीच जर आपण एकंदरीत अवलोकन केलं तर जवळपास मला वाटतं 14च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण 24 चेंडू आहेत आणि 56 धावा। 14ची सरासरी आवश्यक आहे 56 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ते विरेन स्पोर्ट्स या संघाला। नरीन नंदन आणि जो सचिन पवार आहे तो चांगला प्रत्यय देतोय, मात्र अजूनही चांगलं प्रगल्भ आणि तंत्रशुद्ध क्रिकेट त्यांना सादर करावं लागेल हे विजयी उद्दिष्ट पार करण्यासाठी। यस, हालांकि 10 के 10 विकेट आपके हाथ में जब रहते हैं तो मानो आपको बल्लेबाजी का लाइसेंस मिल जाता है। नक्कीच सचिन पवारला का बाद केलं नाही बी इंडियन संघाच्या खेळाडूंनी, हा एक मोठा यक्ष प्रश्न इथे जाणवतोय, कारण सचिन पवारला जीवनदान देणं कधी कधी घातक ठरू शकतं। उजैर को कंटिन्यू रखा गया है, कप्तान अपने तरफ से दबाव बढ़ाना चाह रहे हैं जब रन नहीं बन रहे हैं। खेळाडू कक्षामध्ये फक्त कोच आणि खेळाडू बसतील, इतर कोणी तिथे थांबू नये किंवा बसू नये। उजैर राइट आर्म ओवर द विकेट आते हुए मुंडोरा एंड से इस मरतबा लॉफ कर दिया है पैरों के सामने, बढ़िया फील्डिंग, सिर्फ 1 रन, छपट गए थे गेंद पर, वहां पर बहुत खूबसूरत फील्डिंग। अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं, कारण नक्कीच स्वतःचं कंट्रोल संतुलन त्यांनी राखलं होतं आणि चेंडूवर झडप घातली होती। चांगलं क्षेत्ररक्षण। उजैर राइट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा बहुत नजाकत भरा हुआ ग्लांस, दूर से खिलाड़ी आ रहे हैं लेकिन गेंद दोनों खिलाड़ियों को डॉज देती हुई बाउंड्री के बाहर 4 रन। नजाकत भरा हुआ ग्लांस था वहां पर, बल्ले की जड़ से गेंद, प्लेसमेंट लाजवाब, 4 रन। 2 चौके अब तक जड़ चुके हैं नंदन पाटिल, कुल स्कोर है 26 रन। नक्कीच योग्य फटक्याची निवड करतोय, कारण टेक्निक वापरण्यामध्ये नंदन आणि अजय भोईर हे दोन्ही प्रावीण्य प्राप्त खेळाडू आहेत। कई बैट्समैन है जिसमें जयेश पाटिल हैं, बोल्ड रिवर्स खेलने की कोशिश, बॉडी लैंग्वेज को पढ़ा, गेंद विकेटों में, बड़ा विकेट।
रिव्हर्स टोक खेळण्याचा मनसुबा आणि दोन्ही पायांच्या मधून सरळ यॉर्कर पद्धत चेंडू उजव्या यष्टींचा वेध घेतोय. अप्रतिम यॉर्कर आणि अप्रतिम फलंदाज नंदन याची खेळी संपुष्टात. दिस इज नॉट अ राइट चॉइस फ्रॉम नंदन. लोकल बॉय ने आउट होने से पहले 8 गेंदों का सामना किया और 16 रन बनाए. उनकी जगह अब लेने आ रहे हैं नए बैट्समैन. ये भी लोकल बॉय हैं, सुनील पाटिल, डेविड वार्नर ऑफ भिवंडी. नक्कीच नंदन बाद झाल्यानंतर आता मात्र सुनील आणि सचिन या एकाच राशीतील खेळाडूंना एक संयमी आणि विस्फोटकपणानं खेळी सादर करावे लागेल. कारण जी गरज आहे ती मागणी जी तुमच्याकडे केली जाते संघामार्फत त्याचा पुरवठा तुम्ही नक्कीच प्रगल्भ आणि तंत्रशुद्ध फटक्यांनी केलं गरजेचं. उजैर सुनील पाटिल के लिए मुंडोरा एंड से मुड़ते हुए राइट आर्म राउंड विकेट. इस मरतबा बहुत खूबसूरत गेंद यॉर्कर थी, खोद के निकाला. अच्छी सोच की गेंदबाजी, नए बैट्समैन के फुटवर्क को टेस्ट किया था वहां पर. स्विंगिंग यॉर्कर थी और छोटी बैकलिफ से खोद के निकाला था सुनील पाटिल ने. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 27 रन 1 विकेट गंवाने के बाद. 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच दापोडी परिसरामध्ये, वळ परिसरामध्ये, अंजूर परिसरामध्ये या स्पर्धेचा आवाज जात नाहीये ट्रिपल एस चॅनलवर. विनंती असेल प्लीज आमच्या जॉईंटर्सना, केबल ऑपरेटर्सना जे काही तांत्रिक बिघाड असतील ते दुरुस्त करा आणि नक्कीच आमचा सुस्पष्ट आवाज प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा. उजैर फुल टॉस गेंद, उसको भी खेल नहीं पाए सचिन पवार. अब दिवाली के दिन कोई मिठाई ना खाए तो कसूर किसी का भी नहीं. फुल टॉस गेंद थी और आड़े बल्ले से खेलना चाहते थे जबकि पूरा इलाका खाली था ऑफ साइड का. दापोडे में हमारी आवाज जा रही है लेकिन कुछ इलाकों में नहीं जा रही है. गेंदबाजी कर रहे हैं उजैर, सामना करेंगे सुनील पाटिल. इनका भी आज टेस्ट है. बहुत अच्छी गेंद, अपील एलबीडब्ल्यू की, अंपायर सहमत नहीं. रन पूरा, कवच में गेंद को उठाया शॉट में. बहुत खूबसूरत गेंदबाजी, बैंग ऑन टारगेट, लेग बाय का इशारा. 3 ओवर की समाप्ति, स्कोर है 29 रन. बचे हुए 3 ओवर में ये देखिए अपील की थी वहां पर. बढ़िया निर्णय, इंपैक्ट ऑफ स्टंप के बाहर था. क्या कहेंगे मेरे साथी कमेंटेटर? नक्कीच आता मात्र थोडस बिकट परिस्थिती, एक निर्णायक अवस्था इथे येते ती वीरेन स्पोर्ट्स या संघाची सत्व परीक्षा असेल. आपल्या विजयासाठी संघर्ष आणि नक्कीच आपली कार्यक्षमता त्यांना पणाला लावायला लागेल. कारण 18 चेंडू शिल्लक आहेत आणि एकंदरीत जवळपास 48 धावा आवश्यक असतील त्या 18 चेंडूमध्ये, 3 षटकांमध्ये. कारण सरासरी फिर से मॉनिटर पे चांद दिखाया जा रहा है. आधा ओट में छुप गया आधा चांद. चांदनी झांक रही है शाखों से, जैसे खिड़की का एक पट खोले झांकता हो कोई सलाखों से. 18 चेंडू 48 धावा, सरासरी जर आपण पाहिली तर 16ची सरासरी. यस, लेकिन कहीं ना कहीं अगर इस मैच में वापसी करना है तो वीरेन स्पोर्ट्स को बाजुओं को खोलना होगा. पाहिजे काय घडतंय, काय बिघडतंय, एकंदरीत 3 षटकामध्ये काय गूढ लपलंय, क्रिकेटचा प्रगल्भपणा कसा जाणवतोय. कारण रात्रीचा समय आहे, फ्लड लाईट्स मध्ये इथे ही स्पर्धा खेळली जाते. खासदार चषक 2017 ही स्पर्धा. साहिबान फकी कंटिन्यू रखा गया टेम्पल एंड से. बहुत अच्छी गेंद आगे रखा था, सवाल पूछा हाउ इज दैट, अंपायर सहमत नहीं. लेग बाय. 1 रन से स्कोर 30 रनों पे पहुंचा है. अब रन बड़े शॉट में नहीं आ रहे, उसका कारण है कि गेंदों को बैंग ऑन टारगेट किया जा रहा है. प्रतीक भुईर, सुहास पाटिल, हे आमचं मान्यवर कक्ष आपण पाहू शकता. क्रिकेटचे 42 नियम आहेत आणि त्या 42चा नियमांचा वापर या क्रिकेटमध्ये केला जातो. साहिबान फकी सामना करेंगे सचिन पवार. बहुत देर से बल्लेबाजी कर रहे हैं. एक बहुत ही खूबसूरत चौका जरूर लगाया उन्होंने.
राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, बॉल परफेक्ट यॉर्कर। नव्हती. आपण पाहतोय की ज्या वेळेला यॉर्कर पद्धत चेंडू हाताळला जातो त्यावेळेला नक्कीच बॉडी लँग्वेज आणि तुमची ब्लेडची मुवमेंट ही अतिशय महत्वाची होती, मात्र ती दिसत नाहीये, अभाव जाणवतोय आणि त्रिफळचीच्या स्वरूपात नियम क्रमांक 30 च्या अनुषंगाने फलंदाज बाद. ऐसा लगा कि गेंद हवा में स्विंग होके आई है, रिवर्स स्विंग जिस तरह से आउट हुए, ऐसा लगा कि गेंद रिवर्स स्विंग हुई है। हालांकि रिवर्स स्विंग तो टेनिस की गेंदें नहीं होती है। ये हमारे दोस्त सुमित सालवी को दिखाया जा रहा है। डीजे मैन सुमित, आपसे रिक्वेस्ट है कि आपको आना है। पूर्णा गावचे सामाजिक कार्यकर्ते सुदाम चौधरी साहेब या क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मात्र आपणास विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये यायचंय। 30 रन 2 विकेटों के नुकसान पे चौथे ओवर का खेल चलता हुआ सहबान फक्की, बहुत ही करारा ड्राइव, लॉन्ग ऑन पे 1 रन। नए बैट्समैन बुम बुम सुभाष ठाकरे। मैं तो अक्सर कहता हूं कि ये जो सुभाष ठाकरे हैं ना, ये जब भी आते हैं तो बहुत जल्दी बुम बुम बन जाते हैं। त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे क्लास आहे, परफॉर्मन्स हा टेम्पररी असतो, क्लास हा परमनंट असतो। आकाश गायकवाड भी हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है। राइट आर्म, देखना है वहां पर कुछ देर के लिए क्या हुआ। नक्कीच दोन्ही पंच येतील आणि चर्चा करतील, कारण तिकडचे क्रीडर्स एक सांगतायत की हा चौकार आहे, मात्र पंच काय सांगतील त्याच्यावर महत्वाचं आहे। देखना अंपायर क्या चर्चा कर रहे हैं, अंपायर क्या चर्चा कर रहे हैं। Umpire is the best judge. साहबान फक्की सामना करेंगे सुनील पाटिल। इस मरतबा लॉफ कर दिया है, गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन आसान सा कैच गिरा दिया वहां पर आसिफ ने। सचिन पवारला जीवनदान मिळालं होतं, सुनीलला देखील जीवनदान मिळतंय। यस, डीजे मैन को भी पता नहीं था कि इस तरह कैचेस छूटते हैं। कभी कभी ऐसा रहता है कि दिखने में आसान रहता है और पकड़ने में मुश्किल रहता है। इसी को क्रिकेट कहते हैं। लक फैक्टर तो क्रिकेट से जुड़ा हुआ है। सहबान सुभाष को स्वंग कर दिया, बुम बुम 6। तो ये देखिए क्रीज की गहराई का इस्तेमाल किया था, गेंद पलक झपकते ही लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर चली गई। 6 रन। नक्कीच बॅकफुटला जाऊन चेंडूला लिफ्ट केलं होतं। आपण पाहू शकता बाहुबल किती चांगल्या प्रकारचं वापरलं होतं, योग्य टायमिंग, योग्य टेक्निक आणि योग्य पॉवर। यही खिलाड़ी जो कुछ कर सकते हैं। 2 ओवर में 39 रन चाहिए। संदीप मोड़े, ये जो ओवर है ये निर्णायक ओवर है। यहां से सुभाष ठाकरे देखना है कितने ज्यादा रन बनाते हैं, मैच में वापसी करते हैं या नहीं, उनके पास क्षमता है स्ट्रोक लगाने की। बरेचशा भिवंडी तालुक्यातील लगेच ग्रामीण भागातील असे खेळाडू आहेत की त्यांची कार्यक्षमता ही त्यांनी सिद्ध केली आहे बऱ्याचशा सामन्यांमध्ये। पाहिजे आहे ही निर्णायक अवस्था असेल, ही एक गरजेची अवस्था असेल, सुभाष कडून एक अपेक्षा असेल संघाची। सुमित सालवी हमसे जुड़ते हुए जॉली डीजे
जिन्होंने बाली ट्रॉफी को सारी जगह पे पहुंचाया था, आपका हार्दिक स्वागत है। ये देखिए सुमित मेरे भाई और हैं कमेंट्री बॉक्स में। इस मरतबा लंबा हिट लेने की कोशिश, क्या गेंद मैदान के बाहर, यस, आसमानी तूफानी छक्का और गेंदबाज हो गए हक्का बक्का। दहाड कशी असते आणि नक्कीच ज्या वेळेला वाघाची दहाड होते त्यावेळेला काय परिस्थिती होते ती या षटकाराने व्यक्त करतोय सुनील। इस बीच गेंद ऑन ड्राइव किया है, 1 रन। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्माननीय संचालक सन्माननीय श्रीमान प्रशांत पुरुषोत्तम पाटील साहेबांचं शुभागमन होते। त्यांच्या समवेत छत्रपती पाटील साहेब, त्याचप्रमाणे सुजित पाटील भाऊ, श्रीधरजी पाटील, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत काल्हेर आणि इतर मान्यवर या मान्यवर कक्षामध्ये येत आहेत। सर्व मान्यवरांचं शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून सहर्ष स्वागत, सुस्वागतम। प्रशांत जी पाटिल हमसे जुड़ते हुए डैशिंग हैंडसम, आपका हार्दिक स्वागत है, वेलकम सर। अभी भी मुकाबले में जान बाकी है, 10 गेंदे 32 रन। सुनील पाटिल का जो कैच छूटा था वो अब महंगा पड़ता हुआ। आकिब, इस मरतबा बहुत ही खूबसूरत ड्राइव, लेकिन वाइड ऑफ लॉन्ग ऑन खिलाड़ी मौजूद, सिर्फ 1 रन। 9 गेंदे और 31 रन। महाराष्ट्र मजूर फेडरेशनचे विद्यमान उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय प्रशांत पुरुषोत्तम पाटील साहेब, त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा ठाणे पालघर विभागीय उपाध्यक्ष इथे आपण पाहतोय सन्माननीय छत्रपती पाटील साहेब, आणि त्याचप्रमाणे श्रीधरजी पाटील, सुजित पाटील भाऊ, हे सर्व मान्यवर या मान्यवर कक्षाची शोभा वाढवताना। 9 गेंदों में 31 चाहिए। आकिब, इस मरतबा दूसरे मोहल्ले में गेंद वाइट। नक्कीच आपण पाहतोय की वेगवान गोलंदाज हाताळतोय चेंडू, मात्र नियंत्रण नव्हतं। क्रिकेटचा दुसरा सी हा दिसला नव्हता आणि त्यामुळे नक्कीच चेंडू डावी अशी सोडून जातोय। वाईट चेंडूचा इशारा पंचांमार्फत। सुजीत पाटिल उर्फ तात्या प्रशांत पाटिल आपके टीवी मॉनिटर पे योगेश भीर के साथ। आकिब, फुल टॉस गेंद, भेज दिया गेंद को पहले बाउंस पर, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। विनेन स्पोर्ट, जो सुनील पाटिल का आसान सा कैच छोड़ा था वो अब महंगा पड़ता हुआ। गेंदे कितनी बची है? 8 और रन चाहिए। 26 और 2 बहुत ही बड़े स्ट्राइकर पिच पे मौजूद है। बुम बुम सुभाष ठाकरे और डेविड वॉर्नर ऑफ भिवंडी, सुनील पाटिल। अर्धशतक पूर्ण करतो, 51 धावा धावफलकावर विनेन स्पोर्ट्स। आकिब, इस मरतबा अच्छी गेंद और ये निशाना ठिकाने पे लगा और आउट हो गए वहां पर सुनील पाटिल। नीचे से गेंद निकल गई थी, बहुत खूबसूरत गेंद थी, आगे रखा था और ये देखिए निशाना ठिकाने पे लगता हुआ। नक्कीच इथे आपण पाहतोय की थोडस अचंबित ठेवलं होतं, फलंदाजाला गाफील ठेवलं होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा यष्टीरक्षक उचलतोय आणि यष्टीजीतचा प्रयत्न त्याचा सफल ठरतोय आणि सुनील पाटील याची खेळी संपुष्टात। मोठा हादरा विनेन स्पोर्ट्स या संघाला। 51 धावा, 3 गडी बाद, 4.5 षटक इथे समाप्त होत आहेत। 5व्या षटकातील 1 चेंडू शिल्लक, म्हणजे 7 चेंडू मध्ये 26 धावांची गरज। और ये गेंद इस मैच के लिए बहुत इंपॉर्टेंट है। ये वीआईपी डाइस पे योगेश भोईर, सुजीत पाटिल उर्फ तात्या भिवंडी एक्सप्रेस
प्रशांत पाटिल जी, बहुत ही मशहूर लीडर और मध्यवर्ती। 7 गेंदों में 26 रन चाहिए। 7-26 समीकरण, 7-12 उतारा सर्वांना माहिती आहे, 7-26 उतारा आवश्यक आहे तो वीरेंट स्पोर्ट्सला। इस मर्तबा लिविंग एज लगा है, गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑफ गई है, 2 रन बनाए हैं बैट्समैन ने। 2 धावा मिळत आहेत। आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडू मागे 24 धावा, प्रत्येक चेंडू मागे चौकार असं समीकरण असेल। या स्पर्धेचं युट्यूबच्या माध्यमातून 192 देशांमध्ये प्रिन्स मूवीज च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जातंय। डेन चैनल पे निजामपुरा में हमारी आवाज नहीं पहुंच रही है, प्लीज हमारी आवाज को पहुंचाए। अब 1 ओवर, डू और डाई, आर या पार, करो या मरो, डू इट बिफोर द डाई। छह गेंदे 24 रन, और अगर इसे बना डाला तो मानो मैच को झिंगा डाला। सुभाषचे 2 बूम बूम लागले तर या सामन्याची दशा आणि दिशा ही सुरुवातीला बदलू शकते, मात्र ती इच्छाशक्ती, ती आत्मशक्ती जागृत करणं गरजेचं, त्याला ते आत्मपरीक्षण करणं गरजेचं। एक बात तो है कि सिटी क्रिकेट के जितने भी मुकाबले हो रहे हैं वो बहुत ही रोमांचक हो रहे हैं। इस वक्त फोकसमैन जिन्होंने बाली ट्रॉफी को सारे दुनिया में पहुंचाया, अजमल नासिकर जो टेनिस वर्ल्ड कप खत्म हुआ उसके फोकसमैन अल्ताफ बाली के सबसे करीबी साथी, उन्होंने योगेश भीर और खासदार कप के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं, मुबारकबाद दी। गेंदबाजी के लिए साकिब को बुलाया गया है। साकिब पहली गेंद, इस मर्तबा अपील और शुभा ठाकरे आउट, LBW। पद्धतीने शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, मधल्या यष्टींवर जाणारा चेंडू पायावर आदळतोय आणि नियम क्रमांक 36 च्या अनुषंगाने फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद, सुभाष ठाकरे खेळ संपुष्टात। नए बैट्समैन राजन बल्लेबाजी को आए हैं, जबकि 5 गेंदों में जीतने के लिए जो रन है वो 24 है। सिटी क्रिकेट के मुकाबले बहुत ही टफ इनकाउंटर हो रहे हैं। खासदार चषक 2017 में साकिब बॉल, परफेक्ट यॉर्कर, क्या गजब की गेंदबाजी कर रही युवा साकिब, और हॅट्रिक येतोय साकिब। मास्त्र क्षेपणास्त्र म्हटलं होतं। लसित मलिंगा हा एका एकमेव गोलंदाज ज्यांनी या क्षेपणास्त्राच्या आधारावर 3 विकेटच्या हॅट्रिक नक्कीच लेदर क्रिकेटमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्राप्त केल्यात, त्याचाच नक्कीच आधार घेतला होता आणि साकिब मार्फत एक अप्रतिम चेंडूची हाताळणी आणि राजनची खेळी संपुष्टात। नए बैट्समैन बाएं हाथ के बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं। हैट्रिक पर हैं साकिब, लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए। 4 गेंदों में 4 सिक्सर चाहिए विनर को। फुलटॉस गेंद, उसको भी सफाई से नहीं खेल पाए, खेलना चाहते थे, मिड विकेट पे गेंद चली गई लॉन्ग ऑफ पे। इसे कहते कि जाना चाहते थे पूना लेकिन पहुंच गए बुल्डाना।
सिर्फ अब औपचारिकताएं रह गई है। बी इंडियन अपने अंदाज में मैच जीतने के करीब। इस मर्तबा गेंद को मोड़ दिया, ऑन साइड में खिलाड़ी मौजूद हैं। 1 रन। आज लोकल बॉय नंदन पाटिल उतना नहीं अच्छा खेल पाए। कभी भी ऐसा रहता है कि अपने घरेलू मैदान में खेलने और अपने दर्शकों के सामने खेलने में कहीं ना कहीं अपेक्षाएं जब ज्यादा रहती है तो दबाव भी रहता है। लेकिन उनका क्लास बहुत बड़ा है। बॉल पुन्हा एकदा यॉर्कर क्षेपणास्त्राचा वापर केला आणि फलंदाज त्रिफळजीच्या स्वरूपात बाद। बी इंडियन ने इस मैच को जीत लिया है। हार्ड लक सुभाष ठाकरे, हार्ड लक वीरेन। आइए, इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी का नाम है जिन्होंने बहुत खूबसूरत बल्लेबाजी की। कुल मिलाकर 23 रन बनाए और बल्लेबाजी की मिराज को हासिल किया। वह है मिराज। मी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्माननीय संचालक, महाराष्ट्र राज्य मजूर फेडरेशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांत पुरुषोत्तम पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सामनावीर हा किताब, हा सन्मान मिराज आपको आना है। मैन ऑफ द मैच इंडियन संघाचा मिराज याचं नामांकन होते सामनावीर या पुरस्कारासाठी। मी सन्माननीय प्रशांत पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण हा गौरव, हा सन्मान बी इंडियन संघाचा मिराज याला आपण प्रदान करावा। टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय मिराजला सन्माननीय प्रशांत पाटील साहेब, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक, महाराष्ट्र राज्य मजूर फेडरेशनचे विद्यमान उपाध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते हा गौरव, हा सन्मान केला होतोय। मी भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि या स्पर्धेचे वन मॅन शो आयोजक सन्माननीय योगेश भोईर साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अतिथी श्रीमान प्रशांत पाटील साहेब, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि महाराष्ट्र राज्य मजूर फेडरेशनचे विद्यमान उपाध्यक्ष यांना शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आदरपूर्वक, सन्मानपूर्वक स्वागत आणि सन्मान करावं। तदनंतर श्रीरंगजी पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी योगेश भोईर